नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। प्रशासनात आल्यावरती गरीब गरजू लोकांचं काम केलं पाहिजे, माजी सनदी अधिकारी इझेड खोब्रागडे यांचं प्रतिपादन। तर नुकसानग्रस्त भागातील शेत शिवाराची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी। एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन। आता बघूया सविस्तर बातम्या। वसतिगृहाचा भोजन ठेका अनियमितता, उच्च पदस्थांवरील गंभीर आरोप, महिला कर्मचाऱ्यांना घरकामासाठी राबवून घेणं आदी कारणांमुळे वादात सापडलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त आणि जिल्हा जात पडताळणी समितीच्या विद्यमान उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना मंगळवारी अखेर निलंबित करण्यात आलं। या विभागाचे सहसचिव सोना बागल यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत। त्यानंतर एका व्हॉट्सअप ग्रुपवरती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती आरोप केल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत। सोनकवडे यांनी मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचे प्रस्ताव अडवून ठेवले होते। संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहात भोजनासाठी मर्जीतील ठेकेदाराची नियुक्ती करणं, वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्यांना घरातील खासगी कामे करून घेणं, अधिकारी कर्मचारी यांचे सेवा विषयक लाभ प्रलंबित ठेवणं आदी गोष्टींची नोंद निलंबित आदेशात केली आहे। निलंबन काळात त्यांच्या मुख्यालय छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक उपायुक्त कार्यालय राहील। त्यांना या कार्यकाळात पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही आणि या काळात त्यांना कोणतीही खासगी नोकरीही करता येणार नाही, असं या निलंबन आदेशात म्हटलंय। जयश्री सोनकवडे तात्कालीन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचे प्रस्ताव तांत्रिक अडचण दाखवून अडवून ठेवले। संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहातील प्रवेशितांकरिता मर्जीतील भोजन पुरवठादाराची नियुक्ती केली। बाह्य स्त्रोत यंत्रणेमार्फत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरातील खासगी कामे करून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली। अधिकारी व कर्मचारी यांचे सेवा विषयक लाभ प्रलंबित ठेवले, तसेच ते विलंबाने अदा केले। या कारणामुळे सदर विलंबनाचे आदेश निर्गमित करण्यात आले। त्याप्रमाणे त्यांच्या विरुद्ध छावणी पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात असल्याचं, तसेच या गैरवर्तणुकीमुळे त्यांनी कर्तव्याचं पालन करण्यास कसूर करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 च्या नियम 3 चा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला। तर निलंबन आदेश प्राप्त होताच सोनकवडे यांनी कार्यालयीन व्हॉट्सअप ग्रुपवरती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह या विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, आयुक्त दीपा मुधोळकर, प्रशांत चव्हाण, हरेश्वर डोंगरे तसेच चौकशी समितीतील सुरेंद्र पवार, आमी प्रमोद जाधव, वंदना कोचुरे या सर्वांच्या कामामुळे मला निलंबित करण्यात आल्याचा आरोप केला। विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्यावरती या सर्व कारणांमुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली असून या आशयाचे आदेश मंगळवारी सोनकवडे यांना प्राप्त झाले। त्यानंतर त्यांनी त्यांचं दालन सोडलं असल्याची माहिती समाज कल्याण विभागाकडून मिळत आहे। तर त्यानंतर एका व्हॉट्सअप ग्रुपवरती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती आरोप केल्याचं पुन्हा एकदा त्या चर्चेत आले आहे। शहरातील पथविक्रेत्यांच्या विविध समस्यांबाबत शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन यांच्या वतीने ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच जोरदार निदर्शने करण्यात आली आहे। सदर मागण्यांविषयी आयुक्त जी श्रीकांत यांना शिष्टमंडळाकडून निवेदन देऊन त्वरित पाठविक्रेत्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे। महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी पाठविक्रेत्यांच्या 2014 कायद्याच्या विरोधात काम करून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचं महापालिकेला शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने सतत आंदोलन करून लक्षात आणून दिलंय। याच मागणींसाठी शहरातील पाठविक्रेत्यांच्या वतीने मनपासमोर आंदोलन करत जोरदार निदर्शने केली आणि आपल्या मागण्या सादर केल्या। महापालिकेच्या संकेतस्थळावरती प्रकाशित जाहीर केलेल्या 1498 पथविक्रेत्यांची मतदार यादीवरील आक्षेप व हरकतींचा निकाल लागेपर्यंत स्थगित रद्द कराव व 1498 पथविक्रेत्यांना तात्काळ विक्रेता प्रमाणपत्र कायद्याप्रमाणे देण्यात यावं, अस्थायी शहर पथविक्रेता समितीची बैठक तात्काळ बोलवण्यात यावी, यासह सदर बैठकीत शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन संलग्न नॅशनल हॉकर्स फेडरेशन व आयटक यांच्या प्रतिनिधींना सदर बैठकीत आमंत्रित करावं। मनपाने घेतलेल्या
घेतलेले सर्व बेकायदेशीर निर्णय रद्द करावेत व तेथून पुढे कायदेशीर निर्णय घ्यावेत, अन्यथा आपल्या बेकायदेशीर निर्णयाविरोधात योग्य त्या न्यायालयामध्ये दाद मागण्यात येईल याची नोंद घ्यावी असंही निवेदनात म्हटलं आहे. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनचे अध्यक्ष जम्मू आनंद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. तसेच NULM विभागाला शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन सोबत समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश दिले. तसेच कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश सुद्धा दिले. निवेदन देण्यापूर्वी मनपा टाउन हॉल कार्यालयाच्या गेटसमोर विक्रेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. कायद्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे, विक्री प्रमाणपत्र दिलेच पाहिजे, कायद्याचं उल्लंघन खपवून घेतलं जाणार नाही इत्यादी घोषणांनी मनपा गेट दणाणून गेला. या निदर्शनात ॲडव्होकेट अभय टाकसाळ, राजू हिवराळे, विजय रोजेकर, शेख इसाक, रफिक बक्ष, शेख शकील, ॲडव्होकेट उमेश इंगळे, शेख अमजद, वसीम खान, जुबेर खान, शेख फिरोज, संजय गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पथविक्रेता सहभागी झाले होते. शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन वारंवार महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयासमोर कशासाठी येते हे आता औरंगाबाद शहरातील छत्रपती संभाजीनगर शहरातील लोकांना पाठ झालेलं आहे. जे आयुक्त लोकांना म्हणतात की तुम्ही परवानगी घेऊन घरं बांधा, तुम्ही गुंठेवारी करा, तुम्ही DP प्लॅन मध्ये तुमचं घर येत असेल तर घर स्वतःहून तोडून घ्या, ते म्हणतात कायद्याने वागा, ते आयुक्त या कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत. ते स्वतः या कायद्याचं उल्लंघन त्यांनी कोविड नंतर 2020 मध्ये त्यांनी सर्वे केला होता 15 दिवस. त्या 15 दिवसाच्या सर्वेमध्ये फक्त 14,098 पथविक्रेते आढळले. आम्ही त्यावेळेस त्यांना निवेदन देऊन कळवलेलं, अनेकदा कळवलेलं आहे की हा सर्वे चालू ठेवा. सर्वेमध्ये दिवाळी, ईद, राखी पौर्णिमा, रंगपंचमी, त्याचबरोबर आमचे सुया, पोट, पाटे, वरवंटे विकणारे आमचे जे आदिवासी आहेत त्यांच्या सगळ्यांचा सर्वे हा वर्षभर केला पाहिजे. आणि या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की एक देखील पथविक्रेता वंचित राहायला नाही पाहिजे. असं असताना त्यांनी घाई गडबडीमध्ये 15 दिवसाचा सर्वे केला. आम्ही त्यांना म्हणालो की या 14,098 विक्री प्रमाणपत्र द्या आणि बाकीचा सर्वे करा. मागचे जे आयुक्त होते आस्तिक कुमार पांडे यांनी हे कबूल केलं होतं, परंतु आता हे आयुक्त आले 2020ला जेव्हा लॉकडाऊन संपलेलं होतं, अनेक आमचे पथविक्रेते गावाकडे गेलेले होते, तेव्हा केलेला हा सर्वे आहे. त्यांना विक्री प्रमाणपत्र देण्यात यावं, सर्वे कंप्लीट करावा. हे लांबच आता त्यांनी काय केलं, 14,098 ची मतदार यादी जाहीर केली आणि आता गडबडीमध्ये मतदार यादी जाहीर करून जी मतदार यादी पूर्ण नाही, अपूर्ण आहे, जो सर्वे पूर्ण नाही, अपूर्ण आहे, त्याचं मतदान घेऊन यांना आता गुलमंडी, सिटी चौक, शहागंज, आमचं क्रांती चौक, उस्मानपुरा ही जी काही आमची जुनी मार्केट आहे या मार्केटला नो हॉकर झोन जाहीर करायचं, म्हणजे या सगळ्यांच्या गरिबाच्या पोटावर लाथ मारायचं आहे आणि यांना शहराच्या बाहेर काढायचंय. हे होऊ देणार नाही. आम्ही त्यांना सांगितलंय की आम्ही चर्चा करायला तयार आहोत. तुम्ही जर कायद्याप्रमाणे वागत असाल तर आम्ही कायद्याप्रमाणे तुम्हाला काम करायला मदत करू, परंतु तुम्ही जर कायद्याप्रमाणे वागत नसताल तर आम्ही रस्त्यावर पण लढू आणि न्यायालयात देखील जाऊ, हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. फुटपाथ दुकानदार या मोठ्या संख्येने आहेत, यांचा कायदा ते जाणीवपूर्वक अंमलबजावणी करत नाही आहेत आणि फुटपाथ दुकानदारांशी ते अन्याय करत आहेत. ही मागणी आहे की जे अधिकारी या शहरामध्ये गोरगरिबांवर तकादा लावतात त्यांनी कायद्याचं पालन करावा आणि कायद्याचं पालन केला नाही या नावाखाली 5,000 लोकांचा घर ते तोडतात. आम्ही या निदर्शनाच्या माध्यमातून शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन, नॅशनल हॉकर्स फेडरेशन तिथल्या आयुक्ताला आम्ही विचारू इच्छितो की कायदा फक्त गरिबांसाठी आहे का, तुमच्यासाठी काय आहे? तुम्ही कायद्याचं उल्लंघन करणार, कायद्याची पायमल्ली करणार आणि लोकांना सांगणार की तुम्ही कायद्याचं पालन करा. आमची मागणी आहे की फुटपाथ दुकानदार त्यांच्या उपजीविकाच्या संरक्षण करण्यासाठी जी कायदा अस्तित्वात आली आहे आणि ही कायदा
विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये नाही बनलं, या भारताच्या संसदेमध्ये पारित झालेला कायदा आहे. या देशातील कायदा या महानगरपालिकेने लागू करावा. नारेगाव वसाहतीमधील नागरिकांना आरोग्य सेवा इतर कामासाठी शहरात यावं लागतं. गरीब आर्थिक परिस्थितीत खराब असलेल्या नागरिकांना प्रवासासाठी मोठा खर्च करावा लागतो व इतर प्रवासी वाहने अडवणूक करत असल्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने नारेगाव भागातून बस सेवा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी युवक काँग्रेस यांच्या वतीने मनपायुक्त जी श्रीकांत यांना निवेदन देण्यात आलंय. या मागण्यांबाबत सुफियान लियाकत पठाण यांनी अधिक माहिती दिली आहे. नारेगांव से घाटी के लिए जो बस चालू करे बस स्टैंड के लिए वो करना चाहिए. वो पहले चालू थी, अब बंद हो गई. वो वहाँ जो गरीब रहते उनके लिए आने के वास्ते, शागन जाने के वास्ते, वहाँ की जो गरीब घाटी के लिए जाते तो उनको बहुत परेशानियों का सामना करना पड़ता है. रिक्शे के अंदर भर भर के जाते. उससे बेहतर है कि जो पहले पुरानी बस चालू थी वो वापस बस चालू करे कि वो जो गरीब है जो रिक्शे में भर भर के जा रहे हैं उनको कैसा तकलीफों का सामना ना करना पड़े. जो बीमार है उनको भी तकलीफों का सामना ना करना पड़े. तो माध्यम से हम जी श्रीकांत शिंदे के पास निवेदन लेके आए थे. तो निवेदन दिए, इंशाल्लाह वो जल्दी हो जाएंगी. उन्होंने क्या आश्वासन दिया? ये 135 बसेस चालू होने वाली है, उसमें वो ऐड कर देंगे. तो क्या क्या रूट की मांगनी करे हुए, कौन सा रूट आप चाहते हैं? नारेगांव, आदर चौक, चंपा चौक, शाहगंज, सिलीपुरा, घाटी से सेंट्रल बस स्टैंड. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावात गेल्या 4-5 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या मक्याचं व कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी संघर्ष शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील यांनी गावाला भेट दिली. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन परिस्थितीची माहिती घेतली व तात्काळ तहसीलदारांना दूरध्वनीवरती संपर्क साधून पंचनामे करण्याची मागणी केली आहे. या प्रसंगी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करताना गोडसे पाटील यांनी प्रशासनावरती टीकास्त्र सोडलं. 2 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे न केल्यास व त्याची भरपाई न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या कानामागे मारेल असा थेट इशारा त्यांनी दिला. त्यामुळे आता प्रशासन तातडीने कारवाई करतं का की शेतकऱ्यांना आणखीन प्रतीक्षा करावी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज आम्ही इथं घाटनांद्रा ह्या परिसरात ही पाहणी करण्यासाठी आलो होतो. संघर्ष शेतकरी संघटना 8 दिवसापासून जो पाणी चालू होता तर याच्यामध्ये बरेच जिल्हाभरात फिरणं झाली. पैठण असेल इकडंच, तर आज घाटनांद्रामध्ये आलो होतो. घाटनांद्रा गावात आल्याच्या नंतर आज परिस्थिती कळाली की काल रात्री इथं जो पाऊस झाला त्या पावसाने डोक्या इतकं पाणी या शेतात नव्हतं. ना आज इथं थांबतोय तर आज इथं गुडघे इतकं पाणी दिसतंय. आज परिस्थिती शेतकऱ्यांची अशी झाली की इथं आल्याच्या नंतर मला कळालं की इथले आमदार अब्दुल सत्तार साहेब ते इथं येऊन गेलेत. जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेब ते इथं येऊन गेलेत. आलेत, बांधावरती पाहणी करून निघून गेलेत. विषय संपला. म्हणजे त्यांचं सांत्वन फक्त शेतकऱ्यांचं करण्यासाठी. आणि त्यानंतर प्रशासन, विरोधक राजकारणी झाले, त्यांचं येऊन पाहणी करून त्यांचं काम करून गेलेत. आता दुसरं आले प्रशासन. प्रशासनाला आपले सतीश सोन्ने साहेब, तहसीलदार साहेब सिल्लोडचे, यांना इथं आल्याच्या नंतर मी कॉल केला, साहेब अशी अशी परिस्थिती आहे आणि असा विषय आहे. तर त्यांनी मला सांगितलं तुमचा आवाज येत नाही मला, तुम्ही काय करा, मला ऑफिसला येऊन भेटा. आणि तुमची कर्मचारी, महसूलची कर्मचारी गेलीत कुठं? आता तलाठी साहेबांना फोन केला, त्यांना विचारलं साहेब तुम्ही शेतकऱ्यांना सांगताय की कोणता मोबाईल त्याच्याद्वारे फोटो काढा आणि मला फोटो पाठवा. का पाठवा? अरे तुम्ही प्रत्यक्षात जा. आज या घाटनांद्रा परिसरामध्ये नवे मराठवाडाभर आज 100% ओला दुष्काळ पडलाय. शेतकरी आत्महत्या करतोय. तुम्ही 4 महिन्यापूर्वी ज्यावेळेस तुमच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की सरसकट कर्जमाफी करू, सत्ता द्या. सत्ता घेतली, सत्ता आली, सगळं झालंय. पहिलं अधिवेशन झालंय, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलीत. कुठंच काही नाही, 1 रुपयाही मिळाला नाही. उपमुख्यमंत्री आपले कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री येईल त्यांना की ज्यांनी सिंचन घोटाळ्याचं नाव घेतलं का त्यांचं नाव येतं असे अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा हे सत्तेत आल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री झाले. आणि ज्यावेळेस पहिला बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी मीडियाला, तुमच्या पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारले शेतकऱ्यांचं काय, तर त्यावेळेस सांगितलं कोणाला 1 रुपया कर्जमाफी मिळणार नाही, 4 दिवसात पैसे भरा. अरे अजित पवार साहेब, तुम्हाला एक समजायला पाहिजे, तुम्ही सत्तेच्या लालचेपोटी सत्ता घेण्यासाठी, मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं असंच म्हणावं लागेल. मग तुमच्यावरती 420चा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये? शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा.
तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. सार्वजनिक सण असो किंवा करायचं असेल जल्लोष, तर आहे ना आपल्या घरातल्या प्रत्येक मंगल क्षणांना, मग तो लग्नाचा पवित्र सोहळा असो, मेहंदीचा संगीताचा कार्यक्रम किंवा तुमच्या कंपनीच्या इव्हेंटची शान, या सगळ्यांना संगीताची एक अविस्मरणीय भेट देण्यासाठी एकच नाव आहे. सादर आहे आलाप. अभिजित आणि सरला शिंदे प्रस्तुत आलापमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मनोरंजनाचा बहारदार खजिना. भव्य म्युझिकल कॉन्सर्ट, कॉर्पोरेट शोज, सेलिब्रिटी नाईट्स ते लग्न सोहळा, थीम शोज आणि गझलच्या खास मैफिलीपर्यंत आम्ही सर्व काही आयोजित करतो. एवढंच नाही तर आमच्या अत्याधुनिक ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि व्हिडिओ प्रोडक्शन युनिटमध्ये आम्ही प्री वेडिंग शूट, जाहिरात फिल्म्स आणि कॉर्पोरेट फिल्म्सची दर्जेदार निर्मिती सुद्धा करतो. म्हणूनच आम्ही आहोत अ कम्प्लीट एंटरटेनमेंट अँड इव्हेंट सोल्युशन. चला तर आपल्या कार्यक्रमाला अविस्मरणीय बनवूया. आजच आम्हाला संपर्क करा. आमचे नंबर्स आहेत 98 23 06 56 65 आणि 94 20 49 46 65. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.alapentertainment.com. आलाप, द रिअल म्युझिक पीपल. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमीमुळे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तथा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो आहे तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए, एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन, जो क्या बोलते पिठला भाकरी, एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीचं नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेती शिवाराची आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली आहे. सोमठाणा तालुका बदनापूर, ढाकलगाव तालुका अंबड या गाव शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे असा धीर दिला. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असं सांगतानाच तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करा असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जालना जिल्ह्यातील सोमठाणा तालुका बदनापूर, ढाकलगाव तालुका अंबड शिवारात आज सकाळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट बांधावर जात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आमदार नारायण कोचे यांच्यासह महसूल, कृषी, पशुसंवर्धन, कृषी विद्यापीठ यांच्यासह संबंधित यंत्रणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जालना जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झालंय. गेल्या 8-10 दिवसात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालंय. शेती शिवारात पिके पाण्याखाली आहेत तर कुठे पीक वाहून गेल्याचं दिसत आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत तातडीने मदत पोहोचलीच पाहिजे, म्हणून जिल्हा प्रशासनाने तत्परतेने पंचनामे करून अहवाल सादर करावा असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. यावेळी शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुमच्या गावातला, तुमच्या तालुक्यातला 1 गुंठ्याचा पण पंचनामा राहणार नाही हे तुम्हाला सगळ्याला सांगतो. म्हणजे अजिबात काळजी करू नका, तुम्हाला मी सांगतो. ऐका, त्यामुळे तुमचं नुकसान भरपाई, आमचं पशुधन वाहून जरी तुमचं एखादं मेंढर, गुरं काय वाहून गेले असेल, कुणाच्या घरात पाणी गेलं असेल, कुणाच्या घराची पडझड झाली असेल किंवा कुठं कुणाचे हे झालं असेल, त्यांना सुद्धा, किंवा आपण तिथं पाहिलं ते क्षेत्र नक्की त्याचं ते वाहून गेले, सगळं शेती सगळी माती वाहून गेली, त्याचं सुद्धा खरटरी पट्टीचा तिचा सुद्धा पंचनामा आपण ते पण करतोय. कुठलाही पंचनामा राहणार नाही. खुलताबाद तालुक्यातील यंदा वेरूळसह खुलताबाद तालुक्याला पावसाने झोडपलं असून यावर्षी अनेक वर्षांचा विक्रम पावसाने मुडीत काढलाय. सतत सुरू असलेल्या संततधारेमुळे वेरूळसह परिसरातील कसाबखेडा, मंबापूर, पळसवाडी, तलाववाडी, शादुलवाडी, शेकापुरी, तिसगाव, निरगुडी, पिंपरी, पळसगाव, आखातवाडा येथील पिके धोक्यात आल्यात. मका, सोयाबीन, कापूस आदी पिकांनी माना टाकले आहेत. सूर्यदर्शन न झाल्याने पाणी पिवळे पडत असून करपा, आळी रोगांचा प्रादुर्भाव पिकांवरती वाढलाय. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. वेरूळसह खुलताबाद तालुक्याला पावसाने झोडपलं असून यावर्षी अनेक वर्षांचा विक्रम पावसाने मोडीत काढलाय. सतत सुरू असलेल्या संततधारेमुळे वेरूळसह परिसरातील कसाबखेड, मंबापूर, पळसवाडी, तलाववाडी, शादुलवाडी, शेकापुरी, तिसगाव, निरगुडी, पिंपरी, पळसगाव, आखातवाडा येथील पिके धोक्यात आली आहे. मका, सोयाबीन, कापूस आदी पिकांनी माना टाकल्यात. अतिवृष्टीमुळे येणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झालाय. यंदा चाळीमध्ये सडत आहेत. मका, सोयाबीन पीकही हातचे गेले. त्यात अद्रकीला भाव नाही. त्यामुळे माझे आर्थिक गणित कोलमडलं असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण अभियान उत्सव नवरात्रीचा उत्सव स्त्री शक्तीचा राबवण्यात येत असून यात महिला सुरक्षितता, आरोग्य, महिलांचं असे विविध कार्यक्रम आगामी 8 दिवसात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलाय. नवरात्र उत्सवानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण अभियान उत्सव नवरात्रीचा उत्सव स्त्री शक्तीचा राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा कार्यक्रम आज सुरू झाला. या अंतर्गत महिला सुरक्षितता, आरोग्य, महिलांचं प्रशासन, आर्थिक सक्षमीकरण, वक्तृत्व स्पर्धा, महिला बालविकास विभागाच्या योजना, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजना आणि सांस्कृतिक पर्व असे विविध कार्यक्रम आगामी 8 दिवसात आयोजित करण्यात आले आहेत. आज या कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कदीर देशमुख, जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, उपजिल्हाधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे, संगीता राठोड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दराडे आदी उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने आपल्या भाषणात स्त्री राज्याचा इतिहास सांगत घटस्थापना व नवरात्रोत्सवामागील परंपरेचा इतिहास सांगितला. कदीर देशमुख यांनी सायबर सुरक्षा याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. जिल्हाधिकारी स्वामी यांनी महिलांनी या उत्सव काळात आयोजित या कार्यक्रमाचा लाभ घेऊन विविध विषयांवरील माहिती प्राप्त करून घ्यावी असं आवाहन केलं. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन डॉक्टर मीरा ढास यांनी केलं.
बड्या हुद्द्यावरती गेलेल्या लोकांनी समाजाकडे बघायला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. त्यामुळे प्रशासनात आल्यावरती गरीब गरजू लोकांचं काम केलं पाहिजे असं प्रतिपादन संबोधी अकादमीमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमामध्ये माजी सनदी अधिकारी इझड खोब्रागडे यांनी बुधवारी केलं. यावेळी समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीअंबिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. संबोधी अकादमीच्या वतीने माजी सनदी अधिकारी आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक इझड खोब्रागडे यांच्या व्याख्यानाचं आयोजन बुधवारी करण्यात आलं होतं. यावेळी संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीअंबिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी सनदी अधिकारी इझड खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या सनदी अधिकारी पदाच्या कार्यकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्राचार्य भाग्यश्री सातदिवे, अकादमीचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. नेल पॉलिश कोणतं लावतील त्या विचारावं लागेल. चॉईस तर आहे की नाही, स्वातंत्र्य ज्याला म्हणतो आपण. तर तो काय म्हणाला की त्या मागासवर्गीयांच्या मुली आहेत त्यांना काय विचारायचं, आपण देऊ ते त्यांनी लावायचं. मला काय त्याचं ते म्हणणं जरा जास्त खटकलं की मागासवर्गीयांच्या मुली आहे म्हणून त्यांना काही स्वातंत्र्य नाही असं कसं. आणि हा सरकारचा पैसा आहे, तुझ्या घरचा थोडाच आहे काही. तर मी विरोध केला त्या प्रस्तावाला की नाही. एक पान लिहिलं आम्ही आणि एक पत्र लिहिलं सरकारला की हा प्रस्ताव या कारणास्तव आमची हरकत आहे आणि शासनाने तो मान्य करू नये. शासनाला जर मुलींच्या सौंदर्य प्रसाधनाची किंवा स्वच्छता प्रसाधनाला जर वस्तू पुरवठा करण्याची एवढी जर इच्छा असेल तर दर महिन्याला जे निर्वाह भत्ता देतो आपण त्या मुलींसाठी एक ॲड करून द्या. काही पैसे 100 रुपये दर ॲडिशनल द्या. असा तो प्रस्ताव आम्ही 2010 मध्ये आणि बाकी इतरही होते असा तो प्रस्ताव पाठवला. 1 वर्षानंतर त्याचा GR निघाला. दिनेश वाघमारे साहेब तेव्हा सचिव होते. मला आठवते ती तारीख तुम्ही 26 जुलै 2018 जेव्हा तो GR निघाला. त्या GR मध्ये 50चे 500 केले, 150चे 800च्या ऐवजी 600 केले आणि विभागाच्या लेवलवर जे आम्ही 1000 सांगितले ते 200च्या ऐवजी 800 केले. ठीक आहे. आणि त्याच्यात एक ॲड केलं की मुलींना प्रसाधन साहित्यासाठी दर महिन्याला इन ॲडिशन 100 रुपये देण्यात आले. आता ते 2011 पासून समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये ज्या मुली शिकतात त्यांना हा जो मेंटेनन्स आहे 84 पासूनचा, हे सांगायचा उद्देश आहे की तो एक प्रस्ताव जेवण खूप सुधारलं ना, जास्तच टाकला. म्हणजे त्यालाही मग आपण एखादी गोष्ट जे सुचवतो ना ते सरकार लेवलवर त्याचं वेगळं कॅल्क्युलेशन असतं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. प्रशासनात आल्यावरती गरीब गरजू लोकांचं काम केलं पाहिजे, माजी सनदी अधिकारी इझेड खोब्रागडे यांचं प्रतिपादन. तर नुकसानग्रस्त भागातील शेत शिवाराची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.